वसंत मोरे यांनी अखेर मनसेला रामराम करत राज ठाकरेंची साथ सोडली आहे. पुण्यात मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पण वसंत मोरेंनी मनसे का सोडली, त्यांना नक्की काय पाहिजे आणि ते पुढे आता काय करणार यावर वसंत मोरेंनी स्वतः स्पष्टीकरण देत काय सांगितलं आहे का? सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल. मग तुम्ही सांगा सामान्य तुम्ही नावं सांगा. त्याच्या मला असा वेळ आली आहे, निष्ठा सोडली, तुम्ही नावं सांगायला हरकत काय? नावं सांगा. योग्य वेळी या सगळ्या गोष्टी समोर येतील, सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेन. तात्या नुकत्याच झालेल्या म्हणजे भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातोय. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश होते. तुम्हाला देखील भाजपकडून असं काही दमदाटी ऑफर काय आहे का? नाही ईडी वगैरे काय माझ्याकडे आहे काय? माझ्याकडे जे आहे ना ते स्वकष्ट इन्कमिंग खूप आहे भाजपमध्ये. तुम्हाला संधी भाजपमध्ये इन्कमिंग असेल. मला वाटतं की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडी बीडी असं काय येऊ शकत नाही. कारण जे काय आहे ते सगळं स्वतःच भाजपचा निरोप आला तर काय? तात्या शेवटच्या निवडणुकीत शेवटच्या निवडणुकीत मनसेचे फक्त 2 नगरसेवक होते, एकही आमदार नव्हता. आणि असं असताना तुम्हाला असा विश्वास कुठून वाटतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे, जिंकली पाहिजे? कशाच्या जोरावर तुम्ही म्हणू शकता की मनसे जिंकू शकते जागा? आणि दुसरी गोष्ट की अजून जागा वाटप झालेलं नाहीये. दुसरीकडे तुम्ही असं म्हणता की भाजपकडून निरोप नाही, पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या ऑफर आहेत का? तात्या तुम्हाला का विश्वास असा वाटतोय की मनसे पुणे लोकसभेची जागा जिंकेल असं तुम्हाला का वाटतं? भाजपकडून निरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे, तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे असं तुम्ही म्हणताय? असं म्हटलं नाही. मी तुम्हाला सांगितलंय की आता हे आत्ताची ऑफर नाही आहेत, ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत. त्या तुमच्या जग जाहीर मी केलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा सांगा कुठल्या सगळ्या तुम्हाला लोकांना माहिती नाही, माहिती नाही, सांगा पुन्हा सांगा. मला मागच्या वेळेस ज्या वेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते. आता वेगळे झाले. आता तुम्ही ठरवा. हडपसर मध्ये तुतारी घेणार का? विधानसभेसाठी मला खासदार व्हायचं. तर लोकसभा निवडणुकीला घेऊन निगेटिव्ह अप्रोच ठेवला जातोय असं सांगत लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली. ऑफर्स अनेक आहेत, पण 2-3 दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचंही मोरेंनी सांगितलंय. आणि जाता जाता हडपसरमध्ये विधानसभेची तयारी करणार का असा प्रश्न विचारला असता खासदार व्हायचंय असं सांगत थेट वसंत मोरेंना नक्की काय पाहिजे याचे संकेत त्यांनी दिलेत. आता वसंत मोरे खासदारकीची निवडणूक लढवतात का, ती कोणत्या पक्षात जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण वसंत मोरेंनी मनसेला सोडणं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.